आपण आलेलो मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी पाहायला गेलं तर राज्यामध्ये हजारो बँका पळून गेल्या, हजारो बँक बंद झाल्या, परंतु त्या ठिकाणचे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही. ते ठेवीदार गेल्या अनेक दिवसापासून आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं लक्षवेधी उपोषण देखील या ठिकाणी सुरू आहे. ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. कुठल्या कुठल्या बँकेने त्यांना गंडा घातलाय, कुठले कुठले ठेवीदार कुठल्या कुठल्या तालुक्यातून जिल्ह्यातून आले ते आपण पाहून घेणार आहेत. दादा, कुठून आलात तुम्ही आणि काय कुठल्या बँकेने तुम्हाला फसवलंय, नाव काय तुमचं? मी जगदीश रुनवाल, अंबाजोगाई शाखा, राजस्थानी मल्टी स्टेट. किती रुपये आहेत तुमचे? माझे 30 लाख रुपये. किती दिवसापासून? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. काय काय मागण्या आहेत तुमच्या इथं? आमच्या ठेवी परत देणे, आमच्या ठेवी बोर्ड बोलून त्यांनी ठेवी घेतल्या, ते बँक मल्टी स्टेट मध्ये जमा केल्या, बोर्ड बोलून व्याजाचं आम्हीच दाखविलं. त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला मकर संक्रांतीला लेडीजला तो हळदी कुंकवाला बोलवायचा आणि तिथं ते लालचीने पेपर वाटायचा. आमची बँक मल्टी स्टेट जास्त व्याज देते, त्याच्यामुळे लेडीजने त्याच्यात पैसे टाकले आणि पैसे ठेवीदाराच्या ठेवी ठेवल्या आणि अखेर ते पळून गेला. त्याच्यावर प्रशासक नेमलाय असं देखील समजत होतं. काय प्रशासक नेमले, आता प्रशासक नेमले, पण ते काही बँकेचे डॉक्युमेंट हे काय प्रशासक भेटले का तुमच्याशी? प्रशासकला आम्ही निवेदन दिले. आम्ही शाखेला जाऊन शाखा उघडली, हे ऑफिस उघडले शाखेचं, तिथून आम्ही निवेदन दिले. आमचे जे बी ठेवीचे होते त्याचे ते निवेदन दिले. आमच्या इतके ठेवी आहेत. काय दादा, कुठून आलात तुम्ही? काय नाव आहे तुमचं? माझं नाव हरिभाऊ रामकृष्ण शिंदे आहे. मी माझ्याकडून आलेलो आहे. मी ज्ञानदादाचा ठेवीदार आहे आणि सचिन भाऊ उभा यांच्या नेतृत्वाखाली गेले 2 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आतापर्यंत आम्हाला एक छदमही मिळाला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्याच्या काडीलाही धक्का लागत नसताना शाह सरकारच्या काळामध्ये अनेक ठेवीदाराचे कष्टाचे धामाचे कोट्यवधी रुपये अडकून बसलेले आहेत. आज 50 ते 70 लोकांचे आत्महत्या झालेले आहेत, जीवन त्यांनी संपवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला सरकारची एकच विनंती आहे, सरकारने तातडीने हा प्रश्न युद्धपातळीवर सोडावा आणि गोरगरीब जनतेला न्याय द्यावा आणि ज्या लोक आत्महत्या केले त्यांना पण सरकारने मदत द्यावी. आणि जे लोकांचे समजा आज शिक्षण थांबलेले आहेत, माझी मुलगी UPSC करते पुण्यामध्ये, तिला पुण्यातून मला प्रयोग लागले. माझ्या मुलाचे ओपन हार्टचे 3 ऑपरेशन झाले होते. माझ्या मुलाने 5वी पासून माझ्यापाशी कष्ट केले, त्याचे 15 ते 20 लाख रुपये अडकलेत. माझ्या मुलीचे लग्नाचे पैसे अडकले. आमच्यापाशी आत्महत्याशिवाय असे पर्याय राहिले नाहीत. आणि हे सरकारचं धोरण आहे जे आहे आज तकलादूपणा दिसत आहे आणि जिथे भाव तिथे भ्रष्टाचार झालेला आहे. कोठेही माणसाला असं समाधानी वागणं म्हणजे आज दिसत नाही किंवा आज उद्या चालू होईल म्हणून. आपल्यासोबत दुसरे सुद्धा ठेवीदार आहेत. काय दादा, कुठून आलात, नाव काय तुमचं? मी अमोल कांबळे, अंबाजोगाईतून आलेलो आहे आणि माझी ठेवी ही राजस्थानी मल्टी स्टेट मध्ये आहे. मागील 2 वर्षापासून आम्ही सचिनभाई उबाळे यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन चालवत आहोत. ते आंदोलनामुळं कमीत कमी आजपर्यंत आम्हाला ते व्यावसायिक नेमण्यात आलेत, पण व्यावसायिक नेमून सुद्धा अजून सुद्धा ज्या कर्जदारांच्या प्रॉपर्ट्या किंवा त्या राजस्थानी मल्टी संचालकाच्या प्रॉपर्ट्या जी जप्त करायची ते आणखी जप्त झालेल्या नाहीत. आणि MPID ऍक्ट नुसार जी प्रॉपर्ट्या जप्त करून त्याचा लिलाव करून ज्या ठेवीदाराला ते मिळायला पाहिजे तशी अजून गतिमान त्याची ही नाहीये सध्या शासनाची. त्याच्यामुळं आमची एकच मागणी आहे सरकारला की बाबा तुम्ही ह्याच्यात थोडीशी गती देऊन आमच्या जे सिनियर सिटीजन असतील किंवा दुर्बल घटक असतील की करून खाणारे असे बरेचसे लोक आहेत की ज्यांनी त्यांच्या ठेवी रुपया गोळा करून हे ठेवी जमा केलेल्या आहेत. त्या ठेव्या तुम्ही थोडे का होणार द्या, पण आमचा कष्टाचा पैसा आम्हाला वापस द्या, हीच आमची शासनाकडे मागणी आहे. काय दादा, कुठून आलात, नाव काय? अंबाजोगाई अच्युत किशोरराव चाटे, राजस्थानी बँकेनं. राजस्थानी बँक. मी सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक. माझे सेवानिवृत्तीचे पैसे मी तिथे जवळजवळ 14 लाख रुपये ठेवले. जवळजवळ 2 वर्ष झाले. तोपर्यंत आणखी एक पैसाही नाही. त्यांना बरेचसे लेटर दिले, हे केले. त्याच्यानंतर आम्ही सचिन उबाळे मार्फत आंदोलन उभं केलं. आम्ही अंबाजोगाईच्या अमरण उपोषणाला बसलो. इथं अमरण उपोषण जादा परताव्याचं आमिष देऊन त्यांनी आमची ठेवी ठेवल्या आणि ज्यावेळेस आमचे मुद्दे संपले त्यावेळेस देऊ, आज देऊ, उद्या देऊ, परवा देऊ असे 2 वर्ष झाले, तरी आजपर्यंत आम्हाला एक पैसा सुद्धा मिळाला नाही. आपल्यासोबत दुसरे सुद्धा ठेवीदार. काय दादा, कुठून आलात, नाव गाव काय तुमचं? मी संभाजी देशमुख, अंबाजोगाई इथून आलेलो आहे. राजस्थानी मल्टी स्टेट या पतसंस्थेच्या माध्यमातून
आमच्या या परिसरामध्ये अंबेजोगाई शहराच्या परिसरामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले व्याजाचे. व्याज आम्ही जास्त देऊ, 10% 15% 21% त्यांनी अशा प्रकारचे आमिष दाखवले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्याच्यामध्ये दाखवून आमच्याकडून घरोघरी जाऊन त्यांनी त्यांच्या कर्मचारी आणि त्या संचालकांनी येऊन आमच्या ठेवी घेतलेल्या आहेत. आणि आज 2 वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. आम्ही आमरण उपोषण केलं, 15 दिवस आम्ही तिथं उपोषणाला बसलो होतो. आम्हाला त्यांनी खोट्या चेक दिलेले आहेत, 24 लाखाचे असे 2 चेक. अद्यापर्यंत कोर्टामध्ये त्याची केस आम्ही टाकवून अद्यापर्यंत आम्हाला त्या चेकचा एक दमडाही मिळाला नाही किंवा ठेवीचा 1 रुपया आम्हाला मिळालेला नाही. आणि आज अशी अवस्था आहे की आमचे अनेक ठेवीदार हे आजारी आहेत, दवाखान्यामध्ये त्यांना जायला पैसे नाहीत, त्यांच्या मुलीचं शिक्षण, मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण हे सगळं अर्धवट अवस्थेमध्ये आता आहे आणि याला कुठल्याही प्रकारची दाद कोणी देत नाही. यासाठी शासनाला आम्ही अत्यंत कळकळीची विनंती करतो की तात्काळ या राजस्थानीच्या अध्यक्ष आणि सर्व संचालकाच्या प्रॉपर्ट्या जप्त कराव्यात आणि या ठेवीदारांना ताबडतोब न्याय द्यावा. या ठेवी देऊन तरच ही माणसं जगतील. आतापर्यंत जवळपास 50 लोकांचे निधन झालेलं आहे आणि म्हणून आता आणखीन किती आपल्याला अपेक्षा आहे या लोकांच्या जीव जाण्याची. आणि यासाठी शासनाला कळकळीची विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांचं पूर्ण प्रशासन असेल, त्या सर्वांनी याची जरा दखल घेऊन आमच्यावर न्याय द्यावा हीच विनंती करतो. नक्कीच तुम्ही पाहू शकतात, राज्यामध्ये अनेक ठिकाणी बँका पळून गेल्या, बँकांनी अनेक ठेवीदारांचे पैसे उडवले, अशा काही गोष्टी ज्या घडत आहेत त्यावर कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचं सरकारचं नियंत्रण नसल्याने ह्या गोष्टी घडत आहेत. अनेक लोकांचे कोट्यवधी रुपये त्या बँकेने बुडवले आहेत असे देखील आरोप समोर येत आहेत. आणि काही जणांचं शिक्षण आहे, काही मुलींचं लग्न आहे, काही मुलांचे शिक्षण आहेत, काही जणांच्या आजारीपणाचे पैसे देखील त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. ते ठेवलेले पैसे परत मिळण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून हे ठेवीदार झगडत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं सरकार त्यांना भीक घालत नाहीये. त्यांच्या मागण्या आता जोर धरू लागल्या आहेत. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन गणेश, मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, आझाद मैदान, मुंबई.